नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा वडे ही रेसिपी बनवणार आहोत. सकाळचा नाश्ता असो की उपवास, साबुदाणा वडे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुरकुरीत असे साबुदाणा वडे बनवून दाखवणार आहे. तुम्हालाही वाटत असेल की तुमचेही साबुदाणा वडे कुरकुरीत आणि चविष्ट व्हावे, तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा वड्यासाठी मी ह्या ठिकाणी 1/2 किलो साबुदाणा घेतला आहे. तो स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. त्यानंतर साबुदाणा भिजवण्यासाठी साबुदाणा बुडेल इतके पाणी टाकले आहे. हा साबुदाणा आपण 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवूया. साबुदाणा वड्यांसाठी मी ह्या ठिकाणी साबुदाणा, 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्यांचा ठेचा घेतला आहे आणि चवीपुरते मीठ. सर्वप्रथम आता एका भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घेऊ. त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मीठ, कुस्करलेले बटाटे, मिरचीचा ठेचा हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. हे मिश्रण आता तयार झालेले आहे. हाताला थोडेसे तेल लावून ह्या मिश्रणाचे मीडियम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर हलक्या हाताने त्यांना वड्यांचा आकार द्यायचा आहे. 1/2 किलोमध्ये 10 ते 15 साबुदाणे वडे तयार होतात. ह्याच पद्धतीने मी सर्व साबुदाणे वडे बनवून घेतलेले आहे. आपले सर्व साबुदाणे वडे तयार झालेले आहे. 1/2 किलो साबुदाण्यामध्ये 10 ते 15 साबुदाणे वडे तयार होतात. आता हे साबुदाणे वडे आपण तळून घेऊया. यासाठी कढईमध्ये तेल तापून घेतले आहे. तेल व्यवस्थित कडकडीत तापून घ्यायचे आहे. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. वडे तळताना तेलामध्ये 2 ते 3 वडे टाका. एकदम जास्त टाकायचे नाही आहे. गॅस कमी जास्त करायचा आहे. वडे हे दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. पाहू शकता आपले वडे दोन्ही साईडने सोनेरी आणि कुरकुरीत दिसत आहेत. वड्यांना रंग आल्यानंतर वडे झाऱ्याने काढून घ्यायचे व अशाच पद्धतीने
बाकी सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर वडे तळले तर ते बाहेरून कुरकुरीत व आतूनही मऊ शिजतात. आपले सर्व वडे तळून तयार झाले आहेत. पाहू शकता किती कुरकुरीत झाले आहे व आतूनही किती छान शिजले आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. हे वडे तुम्ही दही, चटणी बरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.